तर हे बेरी बेरीचं आंबट गोड आणि तोंडाची चव वाढवणारं इतकं अप्रतिम चवीला लागणारं फळ, या फळाचा मी पुरेपूर आस्वाद घेतला. इतका बोटसुद्धा चाटली. आणि हे मी पहिल्यांदाच पाहत होते फळ आणि पहिल्यांदाच मी खात होते. याच्यापूर्वी मी खाल्लेलं नव्हतं. पेरूची फळं अजून कोवळीच होती, परंतु इथल्या धुळीच्या प्रचंड प्रमाणामुळे त्याची पानं पण अशी रसरशीत दिसत नव्हती. आणि तर थंडी म्हटल्यानंतर झाडांची पानगळ ही होतेच. तर मी फिरत फिरत म्हणजे बेरी बेरी खात खात सगळ्या बागेत एक चक्कर टाकत होते. आणि आमच्या मागून हे कुत्र्याचं छोटंसं पिल्लू फिरत होतं. निसर्गाचं प्रत्येक ऋतूत वेगळं रूप बघायला मिळतं. प्रत्येक ऋतू, थंडीचा ऋतू आला त्याची पानगळ होऊन नवीन जन्म, पुनर्जन्म जणू कात टाकतो निसर्ग आणि पुन्हा चैत्रात नव्या जोमानं नव्या दमानं फुलतो. प्रत्येक ठिकाणी त्याचं अस्तित्व, त्याचं वेगळेपण आपल्याला जाणवत राहतं. म्हणून निसर्गाच्या सानिध्यात गेलं की एक आपल्याला आपोआपच एक ऊर्जा मिळते. ते बघताना त्याचं देखणं रूप, त्याचं जे कलर कॉम्बिनेशन आपल्यालाच आवडून जातं. तर भाज्या असतील, अगदी बाजारात मांडलेल्या भाज्यांच्या पेंड्या देखील आपल्याला आकर्षित करत असतात. इतका निसर्ग सुंदर अप्रतिम असतो. म्हणून जिथं जाईल तिथं छोटासा का असेना व्हिडिओ बनवायचा, त्याचं ते रूप आपल्या कॅमेऱ्यात साठवायचं, अशी एक सवयच म्हणा. आणि ती सवय जी फिक्स झाली ती म्हणजे यूट्यूबर बनल्यामुळं, असं देखील म्हणायला काही हरकत नाही. तर थोडक्यात हे सगळं